मिरजेतील रेकॉर्डवरील गुन्हेगार कुणाल वाली याच्या खुनातील मुख्य संशयित असलेल्या गुन्हेगाराने जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारत पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अजय डेव्हिड भोसले यांनी सकाळी 11:15च्या सुमारास कारागृहातील तटीबंधावरून खंदकात उडी घेत पलायन केलं। यामुळे कारागृह प्रशासनाची एकच तारांबळ उडाली। तात्काळ कारागृह पोलीस आणि सांगली शहर पोलिसांनी शोध मोहीम राबवली, परंतु सायंकाळपर्यंत भोसले सापडला नाही। त्यामुळे सायंकाळी उशिरा त्याच्या पलायनबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिरजेत कमांडवेस परिसरात फेब्रुवारी महिन्यात कुणाल वाली या तरुणाचा खून करण्यात आला होता। या खुनातील संशयित अजय भोसले हा सध्या सांगलीतील कारागृहात होता। सकाळी कारागृहातील कैद्यांना परिसरातील सफाईसाठी बाहेर काढलं होतं। कारागृहाच्या पूर्वेकडील बाजूस तटबंदीजवळ गवत काढले असताना भोसले याने तटबंदीवर चढून खंदकात उडी मारली, तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच टॉवरवरील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केला। तत्काळ कारागृहात धावपळ उडाली। सर्वजण मुख्य दरवाजाकडे धावले, तेथून बाहेर पळत आले। मग के आठवले विनय मंदिर शाळेसमोर आली। तोपर्यंत भोसले यांनी खंदकात उडी घेतल्यानंतर अंगावरील टी-शर्ट आणि चप्पल फेकून दिली। तो आठवले विनय मंदिर शाळेसमोरून पळत गेल्याचं चौकशीत समजलं। त्यामुळे तात्काळ वेगवेगळ्या दिशेने पोलीस पथके रवाना झाली। बस स्थानक, रेल्वे स्थानकाकडे पोलीस धावले। सांगली शहर पोलिसांना हा प्रकार कळवताच त्यांनी देखील शोध मोहीम राबवली। कारागृह परिसरात तो कुठेतरी लपला असल्याच्या शक्यतेने तिथेही शोध घेतला, परंतु सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा ठाव ठिकाणा समजू शकला नाही। दरम्यान मिरजेत निखिल कलगुडगी याच्या खुनातील संशयित सलीम पठाण याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वंश वाली यांनी खुनी हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचाही प्रकार घडला। याचा वंश वालीचा भाऊ कुणाल वाली याचा फेब्रुवारीमध्ये खून झाला असून त्या खुनात अजय भोसले हा संशयित आहे। लागोपाठ दोन्ही घटना घडल्याने याची उलटसुलट चर्चा रंगली आहे।